विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अन्न पुरवठा महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत। तर परीक्षेची डेट आलेली आहे, कमी वेळ आहे आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त तयारी करून घ्यायची आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता। तर सुरू करूया। धान्याचा साठा वितरण, वाटप व विक्री करण्याचे कार्य कोण करते? तर भारतीय अन्न महामंडळ हे धान्याचा साठा व वितरण, वाटप, विक्री करण्याचे कार्य करते। महाराष्ट्रातील सर्वात पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला? तर प्रवरानगर येथे महाराष्ट्रातील सर्वात पहिला साखर कारखाना उभारण्यात आलेला आहे। भारतात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे? तर केरळ या राज्यामध्ये भारतात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त आहे। समोर बघूया। भारताने अवकाशात सोडले पहिले अवकाश उपग्रहाचे नाव काय? तर आर्यभट्ट हे भारताने अवकाशात सोडलेले पहिले उपग्रहाचे नाव आहे। भारतात दगडी कोळशाचे प्रमाण कोणत्या राज्यात जास्त आहे? तर झारखंड या राज्यामध्ये दगडी कोळशाचे प्रमाण जास्त आहे। भारतात शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह कुठे आहे? तर म्हैसूर येथे भारतात शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह आहे, म्हैसूर येथे। पुढे बघूया। भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर चिल्का हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे, चिल्का हे। भारताचा पहिला डिजिटल अर्थसंकल्प कोणी मांडला? तर निर्मला सीतारामन यांनी भारताचा पहिला डिजिटल अर्थसंकल्प मांडलेला आहे। डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद कोणी भूषविले आहे? तर राजश्री शाहू महाराज यांनी भूषविलेले आहे। पुढे, कोणाचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो? तर कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो। नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ठाणे या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका आहेत, ठाणे या जिल्ह्यामध्ये। पुढे, उद्याचे भारताचे अन्नमंत्री कोण आहेत? सध्याचे? तर पियुष गोयल हे आहेत। नेक्स्ट, शिधापत्रिकेत नाव समावेश किंवा कमी करण्यासाठी कोणाची परवानगी लागते? तर पुरवठा निरीक्षक यांची परवानगी लागते, नाव कमी करण्यासाठी किंवा समावेश करण्यासाठी। नेक्स्ट, भारताचे औद्योगिक इंधन म्हणून कोणत्या राज्याला संबोधले जाते? तर महाराष्ट्राला भारताचे औद्योगिक इंधन म्हणून संबोधले जाते। नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ताज ऑफ डेक्कन स्थित आहेत? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये ताज ऑफ डेक्कन स्थित आहेत। नेक्स्ट, 1853 मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? तर कावतजी नानाभाई यांनी 1853 मुंबई येथे पहिली कापड गिरणी सुरू केलेली आहे। नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वात मोठी लोह खनिज खाण कोणत्या ठिकाणी आहे? तर गडचिरोली या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठी लोह खनिज खाण आहे, गडचिरोली या ठिकाणी। महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाची स्थापना कधी झाली? तर 1962ला औद्योगिक विकास मंडळाची स्थापना झालेली आहे, 1962ला। अन्न सुरक्षा अधिनियम 2013 राज्य अन्न आयोग स्थापनेची तरतूद कितव्या कलमात आहे? तर कलम 16 अन्न आयोग स्थापनेची तरतूद दिलेली आहे।
नेक्स्ट, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013नुसार गरोदर महिला किती मातृत्व लाभाकरिता पात्र असतात? तर गरोदर महिला या 6,000 लाभाकरिता पात्र असतात. नेक्स्ट, कोणत्या खनिज उत्पादनात महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर आहे? तर कोळसा या खनिज उत्पादनामध्ये महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर आहे. कोळसा या. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर गुगामल येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. गुगामल येथे. स्त्री धर्मनीती नावाचा प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण? तर पंडिता रमाबाई ह्या स्त्री धर्मनीती नावाच्या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक आहेत. तर नेक्स्ट, सुधारक या वृत्तपत्राची सुरुवात कोणी केली? तर गोपाल गणेश आगरकर यांनी सुधारक या वृत्तपत्राची सुरुवात केलेली आहे. गोपाल गणेश आगरकर यांनी. नेक्स्ट, नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या गीतांजली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या गीतांजली या पुस्तकाचे लेखक आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.